नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरण्याचे 2720 कोटी रुपये मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 31.26 कोटी जमा. तर शेतकरी मित्रांनो, चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. खरीप हंगाम 2024 मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण 3,720 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी 9 मे पर्यंत 3,126 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आणखीन 307 कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, 2808 कोटी रुपये राज्याने विम्याचा दुसरा टप्पा दिल्यानंतर मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरू केले आहे. तर राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रेंडिंगमधून भरपाई जमा करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या चारही ट्रेंडिंगमधून शेतकऱ्यांना 9 एप्रिलपर्यंत 3,720 कोटी रुपये भरपाई मंजूर देण्यात आली होती. पण शेतकरी मित्रांनो, आता राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रेंडिंगमधून मंजूर भरपाईचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या दोन ट्रेंडिंगमधून मंजूर भरपाई 3,433 कोटी रुपये आहे. तर त्यापैकी 9 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 3,126 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तर शेतकरी मित्रांनो, आता 307 कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 4 जोखीम बाबींमधून मंजूर भरपाई 1,720 कोटी, स्थानिक आपत्ती 713 कोटी, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती 270 कोटी, काढणी पश्चात नुकसान 18 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित वितरित नुकसान भरपाई 174 कोटी, स्थानिक आपत्ती 708 कोटी, हवामानातील प्रतिकूल परिस्थिती. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.